एकीकडे काटेवाडीतल्या निवासस्थानी अजित पवार यांचं पार्थिव आणले, तिथलीही गर्दी, तर दुसरीकडे ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तिथेही नेते मंडळी कार्यकर्ते जमायला लागले, तिथलीही गर्दी. काही सर्वसामान्य नागरिकांच्या काटेवाडीतल्या गोरगरिबांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. काटेवाडीची शान गेली, काटेवाडीचं नाक गेलं. ही खरी कमाई होती अजित पवार यांची. केवळ काटेकोर, वक्तशीर, वेळ पाळणारा नेता किंवा कामाची हमी देणारा नेता, काम पूर्णत्वास देणारा नेता, एवढं सतत त्यांच्याबद्दल सांगितलं जात असलं तरी प्रेमळपणानं प्रत्येकाची आपुलकीनं विचारपूस करणारा नेता ही त्यांची दुसरी बाजू. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी, मग ती आपल्या बरोबरीची असू दे किंवा गोरगरीब एखादा शेतकरी असू दे, त्या प्रत्येकाची ते आपुलकीनं विचारपूस करायचे. पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे आणले. आज सतत आपण कार्यकर्ते किंवा सतरंजा उचलायसाठी इतका असा सवाल उपस्थित करतो, मात्र अजित पवार एक असं व्यक्तिमत्व होतं, असा नेता होता ज्यानं अनेक कार्यकर्त्यांना पुढे आणलं आणि त्यांना पुढे येण्यासाठी मदतही केली. शिस्तबद्ध रीतीनं आपण आयुष्य जगावं, प्रत्येक कामात शिस्त असावी. बारामती आमची काटेवाडी, इथून पुढचं भविष्य त्याचं कसे आले असेल. आणि मी लोकांना एवढंच सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे दादा शिस्तबद्ध होते त्याचप्रमाणे शेवटची दादाला अंतिम यात्रा शिस्तबद्ध पद्धतीने द्या. कुठंही थोडा बी कालवा न करता दादाला एक सन्मानपूर्व मान द्या. मला एकच सांगायचंय की असा नेता, असा माणूस ह्या भारताला नाही, या महाराष्ट्राला बी नाही, कुठंच मिळणार नाही. दादांबद्दल जेवढं बी सांगावं तेवढं खूप कमी सांगतानी माझे बाळ रात्री इतकं तापलं की मी त्याला अक्षरशः घेऊन आले इथं पाहण्यासाठी. आम्ही लहान असताना ह्याच रोडने ज्यावेळेस हेलिकॉप्टर यायचं तर आम्ही पळत यायचो दादांना पाहण्यासाठी. पण आज अशी अवस्था आहे आमची की आम्ही दादांना कुठल्या परिस्थितीत पाहण्यासाठी आलोय. खरंच दादा, तुम्हाला सलाम आहे तुमच्या कार्याला. लास्टला मी तुम्ही तुमचं कार्य इमानदारीने करून गेला. काय आठवणी आहे? दादा सकाळ मला दादा कोणाला कुठं सापडणार, दादा कुठं सापडणार, कुणाला म्हणायचं दादा. गावाचे दादा होते ते, सगळ्या गावाचे दादा, सगळ्यांना लक्ष ठेवणार, सगळ्या गावात कसं केले दादा सगळंच. महाराष्ट्र दादाशिवाय माणूस नाही. दादाशिवाय सगळ्या लेडीज दादांचं इथं काम करतात आणि त्यांना रोज त्यांच्या सानिध्यात दादा असायचे. ह्या लेडीज काम करताना दादांच्या अशा काही त्यांच्यामध्ये आठवणी आहेत की त्या सांगू शकत नाही. दादा आल्यावर आम्हाला खूप आधार वाटायचा. दादा आमचा उजवा हात होता. दादा आमच्या गावाची आम्ही कसं बघायचं दादा. आमच्या दादा सगळं बाई बापू आमचे दादा. आमचे दादा आम्हाला सोडून गेला ह्या अवस्थेत बघायला भेटून म्हणून माहिती नव्हतं. आम्ही काम करायला लागलो, दादांच्या गाडी आल्यावर आम्ही उभं राहायचो. दादा गाडीतून खाली उतरल्यावरती आम्ही दादांना बघायचो. पण आज कुठल्या अवस्थेत आम्ही दादांना बघून आलोय आमच्या जीवाला माहिती. एकच वादा, एकच वादा, अजित दादा अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे, अमर रहे. दादा तुमच्याशिवाय दुसरा नेता कोणी नाही, कोणी नाही. अजित दादा मिस यू. दादा गेले, गरीबाचं दादा वडील होता आमच्या मायबापांचं दादा. दादाशिवाय आम्हाला जगात कोणी नाही. दादा आहे तर आम्ही आहे. दादाशिवाय आमची सूरज चांद रहेगा, अजित दादानी नाम रहेगा. दादानी एकाला उपाशी राहू दिलं काय जगात. कुठं पाय टाकन तिथं दादा आम्हाला आहे. आता दादा आम्ही हुडकाय कुठं जाणार. अजित दादा अमर रहे.